परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. माझ्यासाठी नीतिमत्वाची द्वारे उघडा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करून परमेशाचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून नीतिमान प्रवेश करतो. तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. चला प्रभूची प्रार्थना करूया आणि ही उपासना त्याच्या हातात देऊया. प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, आम्ही आत्ताच स्तोत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे सर्वजण तुझी उपकार स्तुती करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही तुझे आभार मानतो की ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस. प्रभू, या संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि तुझ्या सान्निध्याचा अनुभव घ्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची उपासना तू मान्य करून घे आणि आम्ही तू दिलेला आशीर्वाद इतरांना द्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियजन हो, परमेश्वराची आराधना करूया. आज आपल्या आराधनेमध्ये प्रभुभोजन आहे हे लक्षात असू द्या. चला त्याची उपकार स्तुती करूया, गीतं गाऊया. आज पुण्याहून नाही, सध्या ती जॉर्जियामध्ये आहे, पण तिने ही गाणी आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. उत्कर्षा आणि तिचा भाऊ अक्षय स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत. चलो चले यीशु के साथ, आओ थामे यीशु का हाथ. हालेलुया, 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 हालेलुया.
मतलब बड़ा है, मतलब तुम हो तो आए जन्नत की ले लो रास्ता सकराए। चलो चले यीशु के साथ, आओ थामे यीशु का हाथ। हालेलुया 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 हालेलुया।
उत्कर्षा, अक्षय या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. प्रभूची स्तुती करण्यासाठी आम्हाला सहाय्य केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. पुण्याहून सिस्टर मालविका आखाडे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रेज द लॉर्ड. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो योना संदेश त्याचं पुस्तक, त्याचा अध्याय 1 वचन 1 ते 6 आपण वाचू. अमितयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज बुडण्याच्या लागास लागले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे, झोप काय घेत पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायाचा नाही. या वाचलेल्या वचनावर परमेश्वर आशीर्वाद देव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सुद्धा सर्व काळ असो. आमेन. मालविकाताई, प्रभूचं वचन स्पष्टपणे वाचलत, वेळेत हे रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता संवाद. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खूप आनंद वाटतो या माध्यमातून आपली भेट होते. या भक्तीच्या माध्यमातून प्रभूनं जर आपल्याला आशीर्वाद दिला असेल, आपल्याला काही शिकायला मिळालं असेल, तर त्या संबंधीच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला कळवाव्यात असं मी नेहमीच आवाहन करत असतो. आणि आपल्यापैकी काही जण त्याला प्रतिसाद देतात, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. विशेषतः मागच्या आठवड्यामध्ये मिसेस मृदुला घोडके आणि मिसेस सुप्रिया कुलकर्णी यांनी फार सुंदर प्रतिक्रिया दिल्या. सिस्टर सुप्रिया यांनी सांगितलं की त्या त्यांच्या मैत्रिणींना ही लिंक पाठवतात आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या की त्यांना खूप आनंद वाटला, कारण त्यांच्या प्रिन्सिपल मिसेस सिंधुताई कोतवाल यांना त्या पाहू शकल्या या ऑनलाईन भक्तीमध्ये. आणि पहा, प्रत्यक्ष कदाचित आपली भेट होत नाही, परंतु अशा प्रकारे या माध्यमातून आम्हाला एकमेकांना भेटतात, ही फार चांगली गोष्ट आहे. सिस्टर मृदुला यांनी सांगितलं, तुम्ही वचनाचा उलगडा अतिशय उत्तम रीतीनं, साध्या रीतीनं करता आणि आम्हाला ते फार चांगलं समजतं आणि आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये याची आम्हाला फार मदत होते. आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया, अशा प्रकारची साक्ष ऐकून आम्हाला खूप उत्तेजन मिळतं की प्रभू या भक्तीचा उपयोग करून घेत आहे, या सेवेचा उपयोग करून घेत आहे, त्याच्या वचनाद्वारे तो अनेकांशी बोलत आहे. आपल्याही जीवनामध्ये असा काही अनुभव असेल तर जरूर आम्हाला कळवा आणि आपला प्रतिसाद ऐकायला आम्हाला खूप आनंद वाटेल. मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे 10 जुलैला
एका बर्थडे पार्टीसाठी आणि प्रेयर मीटिंगसाठी आम्हाला आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण आम्हाला दिलं फियोना आणि प्रणय पंडित जे कॅनडामध्ये असतात त्यांनी दिलं होतं. नाही, मी कॅनडात नव्हतो गेलो, ते पुण्यामध्ये आले होते आणि प्रणयचे मम्मी डॅडी इथं आहेत, त्याचे भाऊ इथं आहेत. या सर्व कुटुंबाची भेट झाली. जोएलचा वाढदिवस आम्ही त्या दिवशी सेलिब्रेट केला आणि त्यानिमित्तानं परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी आणि वचनाची सेवा करण्यासाठी त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं. फार सुंदर सहभागिता मिळाली. प्रभू किती अद्भुत रीतीनं या कुटुंबाला चालवत आहे, त्यांच्यासाठी मार्ग मोकळे करत आहे. फार सुंदर सहभागिता, वचनाचं शिक्षण त्यांना आपल्या मंडळीमध्ये मिळतं ज्या ठिकाणी ते जातात कॅनडामध्ये. या सर्व गोष्टी ऐकून खूप आनंद वाटला की प्रभूमध्ये हे संपूर्ण कुटुंब वाढत आहे. आणि विशेषतः जोएल आणि डॅनियल हे सुवार्थ प्रसारामध्ये भाग घेत आहेत. त्यांचे अनुभव मला ऐकायला मिळाले आणि मला खूप आनंद वाटला. जोएल आणि डॅनियल आपल्या भक्तीमध्ये शास्त्रवाचन, गाणी गाणं अशा प्रकारे भाग घेत असतात. आणि या 2 तरुण मुलांबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांची चांगली काळजी घेतात. प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी त्यांना उत्तेजन देतात. हे पाहून मला खूप बरं वाटलं. आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमधील जे सदस्य परदेशामध्ये असतात, जेव्हा तुम्ही भारतामध्ये येता, विशेषतः जर पुण्याला आला तर जरूर आमची भेट घ्या. तुम्ही एखादी प्रेयर मीटिंग किंवा एखाद्या सभेसाठीच बोलवायला पाहिजे असं नाही, आपण कुठेही भेटू शकतो. जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, ब्रदर राजन आणि सिस्टर जॉयस चक्रनारायण यांची आमची भेट झाली. तर अशा प्रकारे जे परदेशामध्ये आहेत, जे पुण्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहेत, तुम्ही मुंबईमध्ये असाल, नाशिकमध्ये असाल, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, कुठे असाल, तुम्ही जर पुण्याला आला तर जरूर भेट घ्या आमची. आम्हाला खूप आनंद वाटेल तुम्हाला भेटायला. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये पीटरनं फार सुंदर गीतं सादर केली आणि त्याला गिटारवर सॅमसन यांनी आणि त्यांची मुलगी शर्ली हिनं पियानोवर साथ दिली. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले की करोना काळामध्ये, कोविड काळामध्ये त्यांनी ही गाणी रेकॉर्ड केली आणि फार कठीण होतं ते, परंतु आपल्याला ते जाणवत नाही का किती सुंदर ही गाणी झालेली आहेत. आणि माझा विश्वास आहे की याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळाला आहे. त्वरित म्हस्के यानं आपल्यासाठी शास्त्रवाचन केलं आहे, त्याचाही मी आभारी आहे. आपल्यापैकी जर कोणाची इच्छा असेल शास्त्रवाचन करावं, गाणं गावं, साक्ष द्यावी किंवा कोणत्याही प्रकारे या भक्तीमध्ये जर सहभागी व्हावं अशी आपली इच्छा असेल तर जरूर आम्हाला सांगा. आपण वर्तमानपत्र वाचतो, आपण टी व्हीवरील बातम्या पाहतो आणि अतिशय धक्कादायक आणि दुःखदायक अशा गोष्टी घडत आहेत आपल्या आजूबाजूला. हे पाहून फार वाईट वाटतं नाही का? सध्या एका गोष्टीची सर्वत्र चर्चा होत आहे, ती म्हणजे सोनम वांगचुक यांचं उपोषण जे चालू आहे आणि 17 दिवस होऊन गेलेले आहेत. ते खूप अशक्त झाले आहेत आणि त्यांचं काही बरं वाईट होऊ नये ही भीती सर्वांना आहे. अर्थात त्यांच्या मागण्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही आणि ही फार दुःखदायक गोष्ट आहे नाही का? सोनम वांगचुक हा एक फार मोठा समाजसेवक आहे. लेह लडाखमध्ये त्यांनी जे प्रचंड कार्य केलेलं आहे त्याची नोंद भारतामध्ये आणि भारताबाहेर जगातील अनेकांनी घेतली आहे. आणि त्यांना रमन मॅक्सेसे हा एक अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या सैनिकांसाठी त्यांनी घरं बांधली, शाळा त्यांनी सुरू केल्या, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असं प्रचंड कार्य त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. आणि अशी व्यक्ती उपोषणाला बसलेली असताना सुद्धा सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही, ही अतिशय दुःखदायक अशी गोष्ट आहे. मी स्वतः रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि अर्थात त्यांच्याबरोबर जे सर्व आहेत, अभिजित देपके आणि इतर सर्व तरुण,
त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो की देवानं त्यांचं संरक्षण करावं, त्यांची काळजी घ्यावी. व विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी ते एक लढा देत आहेत. त्यांनी आपला आवाज उठवलेला आहे आणि अशा वेळेला फार मोठ्या संख्येनं जनतेनं त्यांना पाठिंबा देण्याची, त्यांच्याबरोबर सहभागी होण्याची आज गरज आहे. आज अनेक लोक पुढे येत आहेत, त्याबद्दल देवाला धन्यवाद. परंतु आज अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची, समाजसेवकांची भारताला फार गरज आहे. असे अनेक सेवक भारतामध्ये निर्माण व्हावेत की ज्यांनी समाजासाठी मोठं योगदान द्यावं, कार्य करावं, याची आज गरज आहे. अनेक ख्रिस्ती सेवकांनी सुद्धा फार सुंदर कार्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्याची पुष्कळदा दखल घेतली जात नाही. तरीसुद्धा आज आमच्यासमोर ते आव्हान आहे की आम्ही आज समाजामध्ये काय करत आहोत, समाजासाठी आमचं कॉन्ट्रीब्युशन काय, आमचं योगदान काय, आमच्या देशासाठी आमचं योगदान काय आहे. मला असं वाटतं याचासुद्धा आज गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आहे. आमच्या मंडळांमध्ये, आमच्या समाजामध्ये यासंबंधी विशेष जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत का? मला असं वाटतं मागच्या रविवारी आपण पावसासाठी प्रार्थना केली आणि पाऊस देवानं दिला, परंतु पावसामुळे सुद्धा प्रचंड हाहाकार माजला होता, नाही का? अनेकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं, संपत्तीचा नाश झाला. परंतु आज परिस्थिती अशी आहे की पुन्हा एकदा आम्हाला पावसाची गरज आहे. पुन्हा एकदा पाऊस थांबला आहे, पाऊस गायब झालेला आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था फार कठीण आहे, बिकट झालेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे की देवाने पाऊस पाठवावा आणि योग्य ठिकाणी जिथं गरज आहे तिथं देवाने पाऊस पाठवावा, देवाने कृपा करावी, यासाठी आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. गुरुवारी जो आमचा शास्त्राभ्यास असतो, बायबल स्टडी असते कोतवाल आंटीच्या घरामध्ये, त्या ठिकाणी एका बहिणीने फार सुंदर साक्ष दिली. त्यांचा भाऊ आणि त्यांचा भावाचा मुलगा हे दोघंही दारूच्या व्यसनामध्ये, अतिशय खोलवर ते व्यसनामध्ये अडकलेले होते. परंतु या ज्या सिस्टर आहेत त्या सदैव प्रार्थना करत होत्या आणि देवानं प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्यांचा भाऊ आणि भावाचा मुलगा हे दोघं या व्यसनामधून बाहेर आलेले आहेत आणि आता व्यवस्थित ते काम करत आहेत, चांगलं जीवन जगत आहेत, अशी त्यांनी साक्ष दिली. आणि आम्ही सर्वांनी म्हणून प्रभूची स्तुती केली. पहा, प्रभू येशू आज अनेकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे आणि अशा प्रकारच्या साक्षी आम्हाला खूप उत्तेजन देतात, नाही का? आपल्याकडे जर अशी काही साक्ष असेल तर जरूर आम्हाला कळवा. आपल्या प्रार्थनेच्या विनंती असतील तर त्यासुद्धा आम्हाला कळवा आणि आम्ही जरूर आपल्यासाठी प्रार्थना करू. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रियजन हो, सुषमाताई अमेरिकेत असतात. त्यांचा वाढदिवस 20 तारखेला आहे. चला आपण त्यांना वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करूया. तुमचे वाढदिवस आम्हाला अवश्य कळवा. आम्हाला तुमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला निश्चित आवडेल. तुमच्यासाठी प्रार्थना करायला आवडेल. कळवताना तुमचे वाढदिवस कधी आहेत ते. चला आता आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. उपासना संगीतामधून पतिता ये चल शुची व्हायाला, पंडित रमाबाई यांनी लिहिलेलं हे गाणं आपण सगळेजण गाऊया. आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे आणि हे गीत गाताना आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून एक अतिशय परिचित असं गीत गाऊया, 245 नंबरचं, पतिता ये चल शुची व्हायाला. आपण सर्व मिळून हे गाणं गाऊया आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर आमचा GPay नंबर या भक्तीच्या अखेरीस दिलेला आहे, त्यावर आपलं दान आपण पाठवू शकता. पतिता ये चल शुची व्हायाला, प्रभु येशू पदास धरी,
अधसिंधू मधुनितरायाला प्रभु येशू कृपाच करी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाचा न दुजा पथ मुक्तिपदा प्रभु येशू चितीवरी आलाया बघतोची समर्थ सखा अधपाशा झड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाचा न दुजा पथ मुक्तिपदा म्हणवितो पतित सखा देई अधमुक्ती विनम्र जना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाचा न दुजा पथ मुक्तिपदा मनुजांच्या हरी अवघ्यातापा प्रणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत्यजुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाचा न दुजा पथ मुक्तिपदा. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू आमचा जिवंत देव आहेस, तू आमचा मुक्तिदाता, आमचं उत्तम मेंढपाळ आहेस. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवास देतोस. त्या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. आणि प्रभू, याची जाणीव ठेवून आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढावं, अधिक लोकांना तुझी ओळख व्हावी, तुझ्या ज्ञानामध्ये, वचनामध्ये लोकांनी वाढावं, यासाठी प्रभू या सर्व दानाचा उपयोग करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत कार्य तू कर. तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे आणि त्या प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये होऊ दे. आम्ही तुझ्या वचनावर मनन करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला करावंस, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, तुझं वचन आम्हाला उत्तम रीतीने समजावं, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या मंडळीच्या आणि समाजातील जीवनामध्ये प्रभू या वचनाचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं,
यासाठी या वचनांचा उलगडा तो आम्हाला करावास अशी आम्ही त्याला विनंती करतो. आणि म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू तो आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आपण सध्या योनाचा अभ्यास करत आहोत. आज भाग 3. या अभ्यासामध्ये आपलं पुढारीपण करतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो पूर्वीचाच आहे. योनाचं पुस्तक 1 अध्याय 1 ते 6 ही वचनं. आणि या रविवारी हा शास्त्रभाग आपल्यासाठी मिसेस मालविका आखाडे यांनी वाचला. त्यांचा मी आभारी आहे. आज आपण 4थ्या वचनापासून शास्त्राभ्यासाला सुरुवात करणार आहोत. 4थ्या वचनामध्ये आपण हे पाहतो, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. तेव्हा म्हणजे केव्हा? तर पहिल्या 3 वचनांमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर जी गोष्ट घडली त्याला तेव्हा म्हटलेलं आहे. तर आपण काय पाहिलं पहिल्या 3 वचनांमध्ये? योनाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. त्याला सांगितलं तर निनवे शहरामध्ये जा. 3ऱ्या वचनामध्ये पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तार्शिशला जाण्यासाठी जे एक बंदर होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी तो जहाजात बसला आणि जहाजातून त्याने प्रवास सुरू केला. तेव्हा काय झालं? तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठेच वादळ झाले. देवानं वायू सोडला, देवानं वारा सोडला, प्रचंड वारा. योनाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर हा सर्व समर्थ आहे. त्याचा अधिकार संपूर्ण सृष्टीवर चालतो हे आपल्याला वेगवेगळ्या वचनांमध्ये पाहायला मिळतं. आणि आता सुरुवातीला आपल्याला काय पाहायला मिळतं? योना जहाजामध्ये बसला आहे, नावेत बसला आहे, समुद्रामध्ये आहे आणि तो चाललाय प्रवासाला. आणि अचानक प्रचंड वादळ सुरू होतं. आता समुद्रामध्ये वादळ नेहमीच होतं, परंतु योनाच्या पुस्तकामध्ये आपण हे पाहतो की हे वादळ सुरू होण्यामागे कोणाचा हात आहे? स्वतः परमेश्वराचा हात आहे. केवळ एका माणसासाठी, आपल्या सेवकासाठी देवानं हे प्रचंड मोठं कार्य केलं की त्यानं तर संपूर्ण समुद्र खवळून सोडला. इतका प्रचंड वारा त्या ठिकाणी आला. त्या वाऱ्यामुळं त्या समुद्रामध्ये वादळ निर्माण झालं. पण तसंही प्रवास हा नेहमीच धोकादायक असतो, कठीण असतो. आणि म्हणून प्रवासाला निघताना आपण नेहमी प्रार्थना करतो नाही का? एकमेकांना आपण विश करतो तुझा प्रवास सुखाचा हो. कारण प्रवासामध्ये कोणतंही अडखळण येऊ शकतं, कोणत्याही प्रकारची समस्या उभी राहू शकते. आपण पाहतोय की रस्त्यावर सुद्धा प्रचंड अपघात होतात. काल मी पाहत होतो TV वरच्या बातम्यांमध्ये की मुंबईमध्ये कोस्टल रोडचा जो रस्ता आहे तो बोगदा आहे आणि त्या बोगद्यामध्ये एका कारला आग लागली आणि मग सर्व घाबरले, सगळे पळत सुटले. आपल्या कार सोडून लोक पळायला लागले होते. तर अशा प्रकारे रस्त्यामध्ये काहीही घडू शकतं. आणि योना आता जहाजामध्ये प्रवासाला निघालेला आहे. त्याला तार्शिशला जायचं आहे. योनाने आपली योजना फार चांगली बनवली होती. तो तिथं बंदरामध्ये गेला, जहाज तयार होतं, त्याने तिकीट काढलं, बसला आणि प्रवासाला निघाला. त्याच्यासमोर आता एकच ध्येय होतं, तार्शिशला जायचं. मला माहीत नाही त्याच्या मनात काय योजना होती, परंतु तार्शिशला जाऊन आपलं स्वतःचं जीवन आपण जगायचं, देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध, देवाच्या इच्छेविरुद्ध आपलं जीवन जगायचं असं योनानं ठरवलं होतं. पण देवाने त्याला सोडलं नाही. योना त्या जहाजातून चालला होता म्हणून देवाने त्या समुद्रामध्येच वादळ निर्माण केलं. पण देवाचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की तो आमची परिस्थिती अशा प्रकारे बदलू शकतो की आम्हाला आपल्या गुडघ्यावर यावं लागतं. त्याच्याविषयी आपण नंतर पाहणार आहोत. नव्या करारामध्ये आपण काय पाहतो? येशूनं वादळ शांत केलं.
आणि आता या ठिकाणी आपण काय पाहतो, देवानं वादळ पाठवलं, प्रचंड वारा पाठवला, त्यामुळं प्रचंड वादळ त्या समुद्रामध्ये निर्माण झालं. मग कधी कधी आमच्या जीवनामध्ये जी काही संकटं येतात त्याला आपणच कारणीभूत असतो. आपल्या आज्ञाभंगामुळं आपल्या जीवनामध्ये आपण संकट ओढवून घेतो. आपण देवाच्या इच्छेबाहेर मनाप्रमाणे देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो आणि मग आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की माझ्या जीवनामध्ये असा त्रास का, माझ्या जीवनामध्ये संकट का आहेत. अर्थात प्रत्येक वेळेला संकट येतं ते आज्ञाभंगामुळे येतं असं मी अजिबात म्हणत नाही. आपण आज्ञेमध्ये असताना सुद्धा, देवाच्या मार्गामध्ये चालत असताना सुद्धा आपल्यावर संकट येऊ शकतात. पण या ठिकाणी योना आज्ञाभंगामध्ये आहे, देवापासून दूर पळत आहे आणि देवानं त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी वादळ पाठवलं. समुद्रामध्ये वादळ होणं हे फार धोक्याचं आहे आणि त्याचं वर्णन अर्थ या ठिकाणी दिलेलं आहे, त्याकडे आपण जाणार आहोत. परंतु कोणत्याही प्रकारचं वादळ हे आम्हाला संपूर्ण हलवून टाकतं. मागच्या आठवड्यामध्ये अतिशय दुःखदायक बातमी आली की व्हिएतनामच्या किनाऱ्याला एक जहाज ज्याच्यामध्ये अनेक भारतीय होते, ते जहाज बुडालं आणि 15 भारतीय त्यामध्ये मरण पावले. व्हिएतनामच्या सरकारने त्यांना खूप मदत केली, बोट्स पाठवल्या, सगळं केलं, पण तरीसुद्धा ते 15 लोकांना वाचवू शकले नाहीत. आपल्या मार्गामध्ये काय होईल याची गॅरंटी आम्हाला कधीच देता येत नाही. आणि असे अनेक उदाहरणं आपण पाहतो. योनाच्या बाबतीमध्ये योना प्रवासाला निघाला आणि देवानं मोठं वादळ निर्माण केलं. त्या समुद्रामध्ये जे वादळ आलं ना, त्याचा हेतू केवळ एकच होता, उद्देश एकच होता, योनाला हलवून जागं करावं. तो जे काही चुकीचं करत होता त्या मार्गापासून त्याला मागं हटवण्यासाठी देवानं समुद्रामध्ये सुद्धा वादळ पाठवलं. पण आम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी देव वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतो. कधी तो अतिशय प्रेमाने आमच्याशी बोलतो, कधी कधी अतिशय धीराने तो आमच्याशी बोलतो, पण तो कधी कधी त्याला अतिशय कठोर व्हावं लागतं. आम्ही अयोग्य मार्गाने जाऊ नये म्हणून तो आमच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग निर्माण करतो की आम्हाला देवाकडं वळावं याची जाणीव निर्माण होते. आपल्या जीवनामध्ये जर संकट असतील, त्रास असेल, तर आम्ही हा प्रश्न देवाला विचारायला पाहिजे. देवा, माझ्याकडून काही चुकत तर नाही ना? देवा, मी तुझ्या इच्छेपासून, तुझ्या मार्गापासून दूर तर जात नाही ना? तू माझ्याशी बोल, तू मला बोध कर, तू माझं मार्गदर्शन कर. अशा प्रकारची प्रार्थना मला असं वाटतं आपण करायला हवी. आणि हे जे वादळ निर्माण झालं होतं ना, ते साधं सुद्धा नव्हतं. या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जहाज फुटण्याच्या लागास आले. इतकं भयंकर वादळ होतं की ते जहाज आता फुटेल, त्याचे तुकडे होतील, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मग मनुष्य जेव्हा योजना करतो तेव्हा त्याला असं वाटतं आपण फार चांगली योजना केलेली आहे, आपला जो प्लॅन आहे तो एकदम परफेक्ट आहे, याच्यामध्ये आता काही चुका होणार नाही. टायटॅनिक जहाज ज्यानं बनवलं त्याला स्वतःच्या कामगिरीवर, कर्तृत्वावर इतका अभिमान होता की तो गर्वाने असं म्हटला, देवसुद्धा हे जहाज बुडवू शकणार नाही. आणि पहिल्या प्रवासामध्ये त्याच रात्री त्या जहाजाचे 2 तुकडे झाले. मनुष्य स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहतो, त्यावेळेस देवाला त्याला आठवण करून द्यावं लागते. तू एवढा सामर्थ्यवान नाही आहेस, निसर्गावर तुझा अधिकार नाही आहे, निसर्गावर माझा अधिकार आहे, या संपूर्ण सृष्टीवर माझा अधिकार आहे, हे देवाला, मानवाला कधी कधी शिकवावं लागतं. आणि तेच या ठिकाणी घडत आहे. देवानं प्रचंड मोठं वादळ निर्माण केलं त्या समुद्रामध्ये आणि जहाज आता बुडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आता अशी परिस्थिती त्या समुद्रामध्ये त्या जहाजाची झालेलं असताना लोकांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया केल्या, ते पण आपण पाहतो 5व्या वचनामध्ये. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. त्या दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या नावा होत्या, जहाज होते, ते सर्व मनुष्याला करावं लागायचं नाही का? जे खलाशी आहेत त्यांना वल्हावं लागायचं, खूप ताकद लागायची आणि मग ते जहाज पुढं पुढं जायचं. आणि असे असंख्य लोक होते की ते जहाजावर काम करत असतील. आणि जहाज पुढं जाण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ते खलाशांची. ते अतिशय ताकदवान असायचे आणि त्यांना ते वल्हावं लागायचं आणि त्याच्यामुळं जहाज पुढं 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 जायचं.
त्यांनी जेव्हा हे वादळ पाहिलं तेव्हा ते घाबरले, कारण त्यांना याचा अनुभव होता. त्यांना माहीत होतं की अशा प्रकारचं जर वादळ झालं तर आमची बोट, आमची नाव बुडू शकते, आमचं जहाज बुडू शकतं. आणि साहजिकच आहे, ते घाबरले. आणि घाबरल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट काय केली, ते आपल्या दैवतांचा धावा करू लागले. आमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा आम्हाला देवाची आठवण होतेच, नाही का? जेव्हा आम्ही घाबरतो तेव्हा आम्हाला नक्कीच देवाची आठवण होते, कारण तोच आम्हाला वाचू शकतो याची आम्हाला खात्री असते, याची आम्हाला जाणीव असते. डॉक्टरसुद्धा एखादं ऑपरेशन जर कठीण असेल, एखादा पेशंट अत्यवस्थ असेल, तर तो नातेवाईकांना सांगतो, आम्ही सर्व केलेलं आहे, आता प्रार्थना करा, देवाच्या हातामध्ये. देवच या पेशंटला वाचू शकतो. आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही सर्व केलं, आम्हाला आता इथून पुढे काही करता येणार नाही. ही केस जी आहे ही देवाच्याच हातात आहे. देवानंच ही केस सोडवायला हवी, या पेशंटला बरं करायला हवं, अशा प्रकारे डॉक्टरसुद्धा मान्य करतात, नाही का? आणि या बोटीतले, या जहाजातले खलाशी होते, चांगले अनुभवी असणार, पण त्यांना आता हे जाणवलं की आम्हाला देवानंच वाचवायला पाहिजे, आणि ते देवतांचा धावा करू लागले. आणि ही जी गोष्ट आहे ना, ती प्रत्येक समाजामध्ये, कोणत्याही राष्ट्राचे असो, कोणत्याही जातीचे असो, रंगाचे असो, कोणत्याही धर्माचे असो, सर्व ज्यावेळेस संकटात पडतात त्यावेळेस देवाची आठवण करतात, देवाचा धावा करतात. आणि ही चांगली गोष्ट आहे की संकटामध्ये असताना आपण देवाचा धावा करणं. परंतु एक गोष्ट चुकीची आहे की फक्त संकट आलं तरच देवाचा धावा करायचा, हे आमच्याकडून व्हायला नको. ज्यावेळेस आम्ही सुखात आहोत, आनंदात आहोत, सर्व सुरळीत चालू आहे, त्यावेळेस सुद्धा आपण देवाची आठवण करायला पाहिजे आणि देवाचा धावा आपण करायला पाहिजे. पहिली गोष्ट, ते देवाचा धावा करू लागले. दुसरी गोष्ट, आपलं जहाज ते हलकं करू लागले. जहाज हलकं करण्यासाठी त्यातील माल त्यांनी समुद्रात फेकून दिला. पण त्यांच्याकडे बऱ्याच वेगळ्या प्रकारचं सामान असेल, ते जर मालवाहू जहाज असेल तर त्यामध्ये धान्य असू शकतं, वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकतात की ज्या ते विक्रीसाठी नेत असतील, आणि किमती गोष्टी असतील, मौल्यवान गोष्टी असतील. परंतु त्यांना आता हे लक्षात आलं की आपल्या जीवापेक्षा कोणतीही गोष्ट जास्त मौल्यवान नाही आहे. आणि त्या गोष्टी ते टाकायला त्यांनी सुरुवात केली. आणि ही सुद्धा फार चांगली गोष्ट आहे की त्यांनी ओळखलं आपल्या जीवापेक्षा कोणती गोष्ट महत्त्वाची नाही. आणि पहा, अनेकांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आपला पैसा, आपलं पद, आपलं समाजामधील स्थान, यामुळं आमचा बचाव होईलच याची खात्री नाही. पहा, पुण्यामध्ये जी भयंकर गोष्ट घडली आहे, अतिशय दुर्दैवी हा शब्द वापरायला मला आवडत नाही, परंतु अतिशय दुःखदायक अशी गोष्ट घडली की केतन अगरवाल हा अतिशय तरुण मुलगा, ज्याचं लग्न ठरलं होतं, सगळं काही चांगलं चाललं होतं, परंतु तो आपल्या जीवाला मुकला. त्याच्याकडे सर्व होतं, संपत्ती होती, समाजामध्ये स्थान होतं, सगळ्या चांगल्या गोष्टी त्याकडे होत्या, परंतु एका मुलीमुळं, जिचा ताबा जणू काही सैतानानं घेतला होता, या तरुणाला आपला जीव गमावा लागला. त्याच्याजवळ जे सर्व गोष्टी होत्या त्याच्यामुळं त्याला आपला जीव वाचवता आला नाही. हे किती भयंकर आहे, नाही का? परंतु अनेकदा लोकांना हे लक्षात येत नाही की आपला पैसा, आपलं स्थान, आपलं पद, या गोष्टी आमचा जीव नेहमी वाचू शकतीलच असं नाही. हे सर्व असताना सुद्धा कदाचित आम्ही आपल्या जीवाला मुकू शकतो. आणि खलाशांनी ओळखलं की आम्हाला आमचा जीव वाचवायचा असेल तर आम्हाला हे जहाज हलकं करण्याची गरज आहे. आणि ज्या गोष्टी आम्हाला कदाचित आज आवश्यक वाटतात, मौल्यवान वाटतात, त्यासुद्धा आम्हाला फेकून द्यायला पाहिजेत. मग इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय, त्या ठिकाणी सुद्धा देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेलो आहोत, म्हणून आपणही सर्व भार आणि सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. जर आम्हाला देवाच्या मार्गात चालायचं आहे तर आम्हाला अनेक गोष्टी टाकून द्यायला पाहिजेत. सर्व भार, सहज गुंतवणारं पाप, या गोष्टी आम्हाला टाकून द्यायच्या आहेत. पुष्कळदा आम्हाला जगामध्ये अनेक गोष्टी आवडतात. कदाचित आम्हाला फॅशन आवडते, कदाचित आम्हाला करमणूक आवडते, कदाचित आम्हाला मित्र आवडतात,
या गोष्टी चांगल्या असतील, पण तरीसुद्धा देवाच्या मार्गात जाण्यासाठी कधीकधी आम्हाला या गोष्टींचा त्याग करावा लागतो. माझ्या शर्यतीमध्ये भाग घेतात, जर मॅरेथॉन शर्यत असेल किंवा 100 मीटर्स असेल, अशा प्रकारच्या शर्यती आहेत, त्या शर्यतीमध्ये भाग घेणारे जे स्पर्धक आहेत ते जास्तीत जास्त आपलं शरीर हलकं कसं राहील या दृष्टीने प्रयत्न करतात. ते आपलं वजन कमी करतात, आपल्या अंगावर कमीत कमी कपडे घालतात, कोणत्याही प्रकारचं वजन आपल्या शरीरावर राहू नये आणि आपल्याला हलकं राहून जोरात जाता यावं या दृष्टीने ते प्रयत्न करतात. आणि खलाशांना हे लक्षात आलं की होय, आमच्याकडे फार बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पण आपल्याला जीव वाचवायचा तर ते आता फेकायला हव्यात. आणि तुम्हाला आणि मला सुद्धा हे शिकण्याची गरज आहे की आमच्या जीवनामध्ये फार चांगल्या गोष्टी असतील, आम्हाला त्या फार आवश्यक वाटत असतील, पण प्रभूच्या मार्गामध्ये जर चालायचं आणि प्रभू जर आम्हाला दाखवतो तर कदाचित आम्हाला त्या फेकाव्या लागतील. होय, जगाच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं सुद्धा काही गोष्टी मौल्यवान आहेत. आमचे मित्र आम्हाला फार मौल्यवान वाटतात पण ते जर आम्हाला देवापासून दूर नेत असतील तर त्या गोष्टी आम्हाला टाळायला पाहिजेत, त्या गोष्टी आम्हाला आमच्यापासून दूर करायला पाहिजेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडं आपण एकाग्र चित्तानं पाहणं आणि आपल्याला अडखळवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काढणं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, नाही का? आता ही परिस्थिती पहा, समुद्र खवळलेला आहे, वादळ सुरू झालेलं आहे, बोट खूप हेलकावत असेल, सर्व घाबरलेले आहेत, गोष्टी इकडे तिकडे पडत असतील आणि सर्व घाबरलेले असताना एक मनुष्य आहे की त्याला काही भीती नाही. तो आहे योना. तो जहाजाच्या तळाशी, पहा जहाजामध्ये वेगवेगळे भाग असतात, जे अतिशय वर असतात त्याला डेक म्हणतात, पण त्याच्या खाली एखादा मजला, 2 मजले, 3 मजले असू शकतात. मी कॉलेजमध्ये असताना मुंबईमध्ये लोगस नावाची शिप आली होती, जहाज आलं होतं, ऑपरेशन मोबिलायझेशनचं ते जहाज आहे. आणि मी पहिल्यांदाच अशा मोठ्या जहाजामध्ये गेलो होतो आणि इतकं प्रचंड मोठं जहाज की त्या जहाजावर 100पेक्षा जास्त लोक तिथं राहत होते. त्या जहाजामध्येच ते प्रवास करायचे आणि जहाजाला भेटी देणारे असंख्य असायचे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग होते. सर्वात वरचा जो भाग आहे, जो डेक, त्या ठिकाणी मोठं बुक एक्झिबिशन भरायचं, पुस्तकांचं प्रदर्शन, आणि प्रचंड मोठी गर्दी त्या ठिकाणी व्हायची पुस्तकांचं प्रदर्शन पाहायला आणि पुस्तकं विकत घ्यायला. त्यानंतर खाली जो भाग आहे तिथे वेगळे भाग होते, डायनिंग हॉल होता, त्याच्याही खाली राहण्याची व्यवस्था होती. आणि मी त्या ठिकाणी राहिलो, मुंबईमध्ये, गोव्यामध्ये, मँगलोरमध्ये आणि कोचीनमध्ये, अशा 4 पोर्ट्सला हे जहाज गेलं आणि मी त्या जहाजाबरोबर होतो आणि या ठिकाणी त्या जहाजामध्ये मी राहत होतो. त्या ठिकाणी अर्थात सर्वात खाली आहे त्याचं इंजिन असायचं, त्या इंजिनमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी काम करायचे. अशा प्रकारे प्रचंड मोठं असतं जहाज, 3, 4, 5, 6, 7 मजले सुद्धा असू शकतात, एखाद्या मोठ्या इमारतीप्रमाणे जहाज असू शकतं. आणि हे जहाज फार मोठं नसेल तरी सुद्धा त्या जहाजाच्या तळाशी जाऊन आपला हिरो, आपला नायक, आपल्या गोष्टीचा योना शांत झोपला होता. इतका प्रचंड गोंधळ चालू आहे तरी सुद्धा योना शांत झोपला होता, हे फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे कसं शक्य आहे मला माहीत नाही, पण तो पवित्रशास्त्र आम्हाला हे सांगतं की तो गाढ झोपला होता. देवाच्या सानिध्यापासून दूर जाताना, देवानं दिलेला आदेश न पाळता त्याला अशा प्रकारे शांत झोप लागू शकते, हे एक फार मोठं आश्चर्य नाही का? परंतु हे शक्य आहे. शांत झोप लागणं हे चांगलं लक्षण आहे, कारण देव आम्हाला शांत झोप देतो. पण तो शांत झोप लागणं म्हणजे आपण देवाच्या मार्गामध्ये आहोतच याची गॅरंटी नाही आहे. योना देवाच्या मार्गातून, देवाच्या आज्ञेपासून दूर पळत होता तरीसुद्धा तो शांत झोपला होता. आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं आहे, शांत आहे, त्याचा अर्थ देवाचा अनुग्रह आहे असं समजू नका. होय, देव आम्हाला संधी देतो, देव आमच्यावर दया करतो, कृपा करतो, पण आपण देवाच्या मार्गामध्ये आहोत की नाही, देवाच्या आज्ञेमध्ये आहोत की नाही, मला असं वाटतं हा प्रश्न आम्हाला रोज आणि रोज स्वतःला विचारायला हवा. योनाचा हा गैरसमज झाला होता, मला काय त्रास होणार नाही, पहा मला छानपैकी तिकीट मिळालं, मला जागा मिळाली, झोपायला मला जागा मिळाली, आता आरामात माझा प्रवास चालू राहील,
त्याला माहीतच नाही बाहेर काय वादळ चालू आहे. आणि अशा प्रकारे तो अतिशय गाफील होता. आणि मला असं वाटतं ही फार धोकादायक परिस्थिती आहे की आपल्या आजूबाजूला वादळ होत असताना आपण शांत राहणं हे योग्य नाही आहे. आम्हाला आमच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याची दखल घेणं महत्त्वाचं आहे. याच्याविषयी आम्हाला जाणीव असणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, त्यांच्यामध्ये प्रचंड समस्या आहेत, प्रचंड लोकांना त्रास आहे आणि तो आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. हो, कदाचित आम्हाला वैयक्तिकरित्या त्रास होत नसेल तरीसुद्धा इतरांचं दुःख काय आहे, इतरांच्या वेदना काय आहेत, इतरांचा त्रास काय आहे हे शोधून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. सर्व जग दुःखामध्ये त्रासामध्ये असताना आम्ही शांत झोपू शकत नाही. जरी शांत झोप लागणं हा देवाचा आशीर्वाद असेल तरीसुद्धा आपण याची काळजी घ्यायला पाहिजे की देवाच्या मार्गापासून आम्ही दूर असतानासुद्धा कदाचित आम्हाला शांत झोप लागू शकते. आणि म्हणून आपण सावध असण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त अतिशय दुःखामध्ये होता. त्याच्या जीवनामध्ये अतिशय कठीण प्रसंग आता येत होता. तो फार मोठ्या आव्हानांना सामोरं जाणार होता, दुःखाला सामोरं जाणार होता. आणि त्यानं आपल्या शिष्यांना सांगितलं, जागे राहा आणि प्रार्थना करा. आणि तो प्रार्थना करण्यासाठी गेतसेमाने बागेमध्ये पुढे गेला. आणि शिष्यांनी काय केलं, ते झोपी गेले. येशू एवढ्या दुःखामध्ये असताना सुद्धा त्याची जाणीवसुद्धा त्यांना झाली नाही. ते अलिप्त राहिले. आपल्या स्वतःच्या जगामध्ये ते मस्तपैकी झोपत होते. आणि आज आम्हाला झोपेतून जाग होण्याची गरज आहे. आमच्या समाजासमोर ज्या समस्या आहेत, अनेक ठिकाणी मंडळीवर हल्ले होत आहेत, मंडळीचा, ख्रिस्ती सेवकांचा, ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. अशा वेळेला आम्हाला शांत झोप लागायला नको. आम्ही अस्वस्थ राहायला पाहिजे. आम्ही प्रार्थनेमध्ये अधिक जायला पाहिजे. चर्चमध्ये नुसतं राजकारण करत राहायचं, एकमेकांविरुद्ध बोलत राहायचं, यापेक्षा आज आम्हाला देवाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला हवा. इतरांना देवाच्या मार्गामध्ये मला कसं आणता येईल यासाठी आम्हाला प्रयत्न करायला हवा. आणि म्हणून आज आम्हाला जागृत राहण्याची गरज आहे. योना ज्या प्रकारे त्या जहाजाच्या तळाशी झोपी गेला होता, तशा प्रकारच्या गाढ झोपेमध्ये आम्हाला राहायचं नाही. आम्हाला जागं व्हायचं आहे. आणि आपण या योनाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना, योनाच्या जीवनाचा अभ्यास करत असताना, देवाविषयीचा अभ्यास करत असताना माझी प्रार्थना आहे आपल्या सर्वांसाठी की देवानं आम्हाला हलवून जागं करावं. आमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी देवानं आम्हाला तयार करावं, ही प्रार्थना आपण करूया. खरं म्हणजे आज 6व्या वचनापर्यंत अभ्यास पूर्ण करावा अशी माझी इच्छा होती, परंतु आपण 5व्या वचनापर्यंतच आज अभ्यास केलेला आहे आणि खूप वेळ झालेला आहे. म्हणून मी इथं थांबणार आहे. पुढच्या रविवारी योनाच्या जीवनामध्ये काय होतं यावर आपण चर्चा करूया. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा आम्हाला पुरवलीस. प्रभू, तू या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोललेला आहेस, आमचा विश्वास आहे. योनाप्रमाणे आम्ही तुझ्या वचनापासून, तुझ्या आज्ञेपासून पळून न जाता आम्ही तुझ्याकडे वळावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा, तुझ्या आज्ञा पाळाव्यात. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस प्रभू, त्यावर आम्ही अधिक मनन करावं, विचार करावा आणि आमच्या जीवनासाठी आम्ही त्याचं लागूकरण करावं. यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आमच्यामध्ये जे निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्या सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या दयास्थानासमोर उंच करतो. प्रभू, तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा सर्वांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे उपकार मानतो. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्यांना आशीर्वाद केलंस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं येथून पुढील जीवन अधिक आणि अधिक आशीर्वाद कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांना सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझ्या सेवेमध्ये त्या प्रत्येकांचा उपयोग करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, आमची काळजी घे. आणि पुन्हा एकदा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी
तू आम्हाला एकत्र आण. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. शालोम. प्रियजनो, आता प्रभुभोजनाची वेळ आहे. आपण तयारी केलेली आहे ना? चला आपण प्रभुभोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकार स्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पाप कबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात,
त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया.
श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. आजची उपासना तुम्हाला आवडली आहे ही आशा आहे. प्रभूने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ही तर खात्रीच आहे. आणि हा आशीर्वाद तुम्ही इतरांनाही देणार आहात हा भरोसा आहे. चला आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.